मोठा तो आला रडा आला तू रुक 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 150 कडक घेतले कडक निहाल 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 काय नाही हेडशॉट दे हेडशॉट नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचा आजच्या एकदम छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर मंडळींनो, आजचा छोटासा ब्लॉग मी का बोलतो आहे कारण की गोविंदाचा जी प्रॅक्टिस चालू आहे ती तुम्हाला दाखवतो. आज पण एवढे पण कोण मुलं आली नाहीत प्रॅक्टिसला. बरेच दिवस होतात असे की 10चं टायमिंग देऊन 10:30 आणि 11ला जातात. पण काय सांगू तुम्हाला, आता आलेत सगळे लेट आलेत. असो पण प्रॅक्टिस अशी पण चालू केलेलीच आहे, आवाज पण दिला आहे आणि चालूच आहे प्रॅक्टिस. प्रमोदला मी विचारतो, प्रमोद तू कितने बजे आया? मैं आया 11:15. तो हिंदीमध्ये सांगितलं त्याने 11:15 आलेला आहे. निशांत दादांनी जे काय सांगितलं तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये ते नक्की तुम्ही ऐकलं असाल तर लाईक वगैरे करा मित्रांनो. जास्त तुम्ही लाईक नाही करत ना, सपोर्ट नाही करत तर असं वाटतं कधी कधी मला की सगळं सोडून आहे ना गप्प रील्सच टाकत बसू इंस्टाग्रामला, ब्लॉग नको बनवू. पण आता कंटिन्यू चालू आहे तर कंटिन्यू चालूच आहे माझा. बघू शकता सगळी मुलं वगैरे इकडेच आलेली आहेत. मी तर जस्ट बसलो आहे, थोडा रिलॅक्स घेतला आहे मी. नाही रिलॅक्स म्हणजे असा का मी टिबल एक काय नाही, अजिबात नाही. पण गप्पा शिडीत असतो. तिसऱ्याला असतो, कधी चौथ्याला जातो, कधी तिसऱ्याला, कधी पासिंगला असतो. असा प्रमोदला विचारतो की तू कुठं असतो, तू कुठं असतो? वरच्या तिघांमध्ये असतो. प्रमोद सीडीमध्ये असतो. काय म्हणजे कुठलाच जोर नाही. आता इकडे आता दुसऱ्याला जायचं आहे. आलो आहे बघा, आता झालं दुसऱ्याला जायचं आहे. चालूच आहे आला कंटिन्यू ब्लॉग. तर मित्रमंडळींनो, आजचा ब्लॉग जो तुम्हाला सांगितलं गेलं आहे की आपला ब्लॉग आहे गोविंदाचा प्रॅक्टिसचा, तर नक्की तुम्ही लास्टपर्यंत बघा. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. तर चला आजचा ब्लॉग कसा आहे, सरसरीत. तर झाली असं आत्ता एक ट्राय झालेली आहे, बघितली असेल तुम्ही. असे 4-5 ट्राय होतील आणि 15-20 म्हणजे 15-20 मिनिट आपलं 15-20 मिनिट अर्ध्या तासांनी ब्लॉग एंड होणार आहे. आज छोटासा ब्लॉग आहे, छोटासा ब्लॉगमध्ये काय पाय नीट मार असा होत आहे. खांदा जाईल जरा लांब मार. प्रमोदला थोडा ब्रेक दिला आम्ही.
प्रमोद हा जेवलास हा जेवण. किती किलो जेवलास 2 किलो 2 किलो जेवला आईला हागणार किती किलो शिशी शिशी ह्याला आहे ना आपल्या इथे काय चिडवतात रे सिनेमॅटिक भाऊ आपल्या सिनेमॅटिक एक नंबर आहे चांगले व्हिडिओ बनवतो तुम्हाला आयडी देतो खाली नक्की जाऊन फॉलो वगैरे करा आणि त्या सोबतीला मला पण देखील करा पण लाईक करा फॉलो करा सबर करा जा समोर जा 2 पाय कोण घेणार मग तू तिकडे जा त्यांची नाटके चालू झाली की 1 पाय नाही घेणार ना 2 पाय नाही घेणार हा नन्नू एक हे पावरे चाक 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 चालू कर मी पण जिंकलो पाहिजे आज मॅच नाही आहे काय बोलतोय गोविंदाच्या दिवशी मला ब्लॉग मध्ये तुला आत्ताच घेतलं हे काय काय झालं तुला बरं नाही रिप्लेसमेंट आहे तो सर्दी ताप खोकला औषध देऊ आपल्या चावडाला भेटायचं डायरेक्ट तिकडे 2 पाय घेतले 2 पाय चौघांमध्ये 2 पाय पहिले मला हलक्यात घेतले मी होतो हलक्यात घेत होते भाई मला अपेक्षाच नव्हती हा घेईन म्हणून पण राहिला कसं असं नाही घ्यायचा असं असं नाही आज का कुठे गेला मुलीच्या मागे आयटमच्या मागे आणि असे लहान लहान मुलांना ना असे हे दिले जातात फोन पकडायला येतात फक्त भाई माझा फोन पकडला हा खबऱ्या मी गोविंद म्हणजे आपल्या गोविंदा पथकामध्ये ना अशा एका व्यक्तीला भेटवतो की ते एकदम खूप लांबून येतात तर त्यांच्या 2 शब्दांनी तुम्हाला वाटलेच बघा दादा तू एकदम खूप लांबून येतोस तर तू काय बोलशील 2 शब्दांनी गोविंदा परंपरा आहे बरोबर आहे. मराठी सण आहे तो आपल्याला जपायचा आहे हां त्यासाठी लांबून कुठूनही असं आम्ही येणारच ते तर आहेच पण कुठून येतोय ते सांगशील ब्लॉग मी मध्ये वडाळ्यावरून येतो वडाळ्यावरून येतोय दादा खूप म्हणजे काम वगैरे पण करून येतो आणि सगळे कामावरूनच येतात सगळेजण जेवला तू जेवायला जायचं आहे अजून. बघितला मी जेवून आलोय तुम्ही पण जेवले असेल तर कमेंटमध्ये सांगा थँक्यू दादा आज बाब्याला ट्राय दिले भावाने बाब्याला या बाब्या 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 चढतोय त्याचे मित्र व्हिडिओ काढतात हा हा त्याची व्हिडिओ लगेच काढायला सुरुवात अरे भाई भाव आपल्या हा चल या बाबा राहिलं तर बरं आहे फिक्स झालेला आहे याच प्रकारे आपला बाब्या शेट फिक्स झालेला आहे डायरेक्ट
फिक्स ना आमचा भाऊ हा भव्या राहिलास तर कसं वाटलं तुला पहिल्यांदा राहिलंय हा. आता लगेच तुला डायरेक्ट ते खाली तुझे तिघ जण असतात तिसऱ्याला जाणार डायरेक्ट चार तीन दोन तिसऱ्याला लागणार आहे. जल्दी बोलो पनवेल निघालने काय आता राहशील ना बाब्या राहणार ना काय शिकवतं काय राहणार राहायलाच पाहिजे या हे बघा बायसेप दाखव बघा हे बारकन नको पाठवले हे पार तुम्ही जा आपण काढले एक नंबर राहिला ब्लॉग उभा हे कुणी माझी सीट उभा दिला काय आवाज दिला काय करायचं नाही दिला आवाज मी दिला आवाज शनी वाकलाय डायरेक्ट तुला जायला पाहिजे तू इथे खाली आहे थांब जरा शिडीवर नाही आपल्या शिडी आवाज आला अभी दुसरा पण काय ते शिडी पाहिजे हात पाहिजे बघा पाहिजे झाड संपलं प्रॅक्टिस चला प्रमोद मी यश आणि आपल्याला निघायचं चला निघूया प्रॅक्टिस निघाली फक्त ताडपत्री राहिले टी शर्ट बिशर्ट लगेच घालायला झाले हा थंडा पाचतोय ब्लॉग एंड करायचं तिकडे जाऊन चला लगेच टी शर्ट बिशर्ट बघा माझी पण टी शर्ट इथे लपून ठेवले म्हणजे कसं कोणी घ्यायला नाही पाहिजे ही चप्पल बघू शकता अशी चट्टल आणि काय टी शर्ट घेतली प्रमोदनी पण डायरेक्ट चेंज बाब्या कसं वाटलं आता एकदम वर गेल्यावर नशीब तू कुठे पडलाच नाही तर कोणाला तरी असं फाडला असतात डायरेक्ट जाऊया ना थांब ना लगेच हे बघ लगेच प्रॅक्टिस झाल्यावर लगेच जाऊया जाणं आपण ब्लॉग एंड करू ते जाऊ दे व्हिडिओ काढतोय काय काय सॉरी काहीतरी भलतात दिसलं रे काय नाही जाऊ मैदानात जाऊन ब्लॉग एंड करू असं गेलंय सगळे निघतायत हा आमचा अतरंगी आहे आलाय अतरंगी बघा किती अंगात केलं बघा हे उचललंय चला मग मंडळींनो आता मैदानात जाऊया मैदानात जाणार हे हा बघ काळी मीना चला
कामाला काय वाटत नाही पण आवाज एवढा येतोय ना बेकार आवाज येतो बेकार सगळे जण उठतायत ते झोपलेले आहेत ते अजून टाकायचे आतमध्ये टाकायचे चला लालबागला बोलून पुण्यनगरीत घेऊन आले पुण्यनगरीत बाकी लालबाग तर आहे तिकडे पुण्यनगरीत आले भावांनो फायनली शिफ्ट झालेली आहे शिफ्ट काका काय बोलते दिवसातून 2 टाइम वडापाव या 2 टाइम जो माझं नाव सांगणार त्याला मंगल ज्वेलर्स आहे ना तिथे जागा नाही ती गाडी डेंजर घाम फुटलाय शुलू लुलू हे आपली मित्र आहे का लहान मित्र आहेत पण मित्र आहेत आणि हा आपला कास हा आपला कास सगळीकडे घेऊन जातो मी याला ओ माझ्याबद्दल सांगा आभारी आहे ब्लॉगर काय असेल हा तुम्हाला सांगेल काय ते कारण का हा व्हिडिओ वगैरे बनवेल मी आपल्या वडापावचे वगैरे आणि चालेल धन्यवाद मल्लकामचा म्हणजे लय अरे शाबास धन्यवाद मला वाटलेले तुम्ही मला काम वगैरे काहीतरी असणार. हा चालेल चालेल काय तर मदत लागली तर मी आहे. चालेल चालेल मी चालेल रिटायर पोलीस इन्स्पेक्टर आहे. चालेल ते आहे ना बाई कधी पण विशालकडे यायचं मी कधी पण नाही मी त्याला पहिले सांगून चालेल. ठेवलं रुपयाचा नंबर पण अडचण दिलेला. आली ए, का? काय? आणि विनाकारण रुपयाचा तुम्हाला नंबर दिलाय मी. पकडलं तर मी तुमच्यासाठी मदतीसाठी येईन चालेल चालेल थँक्यू हं? चला मी आता काय रिटायर झाल्यानंतर काहीतरी माझी कुठे व्हिडिओ करायचं काढतो चला मग. तर मंडळींनो प्रॅक्टिस पण देखील झालेली आहे आणि आमचा जो काम होता एका दादाने दिलेला त्याचं काम होता की ते ट्रॉली आपला जे दुकानचं होतं ते ठेवायचं होतं दुकानाची ट्रॉली ये अकेला अकेला ये ऐसा कर रहा है हम लोग देखो या ऐसा कर रहे हैं. माझा पीर आहे बस ठीक आहे तर मंडळींनो आजचा ब्लॉग इथेच संपवतो मी असा जाहीर करतो तो भेटूया नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आजच्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्त आणि जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत प्रमोदच्या भाषेमध्ये चला सुरसुरीत लांब लेट बाय गुड नाईट लव्ह यू